उलटायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार, कारण मराठ्यांनी मतं तुम्हाला दिलेत, तेव्हापासून मराठ्या तुमच्यापासून तुटल्या, मराठ्याची लाटच उचलली. तुम्ही ओबीसीसाठी लढणार आणि मराठ्यासाठी का नाही लढणार? कारण सत्ता मराठ्याने दिली. इतक्या लवकर तुम्ही मराठीचे उपकार फेडायला नको होते, इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं, पण तुम्ही उलाटला. त्याचं शल्य, त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात त्याने घर केलंय. कारण ज्याने ज्याने बटन दाबलंय त्याची त्याची जात जागी झाली. आता तुमचं बटन दाबणार की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं, पण आज माझे पोरं मोठे करायचे. मी भला तुमच्या पक्षाचा आहे, तुमच्या सरकारचा आहे, पण माझे पोरं मोठे व्हायला लागले, तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देणार. हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुणगाठ झालेली. त्यामुळे मराठी सगळेच मुंबईकडे निघालेत. अर्ध्या आमदाराचे मला फोन येते त्यांच्या, मग आपल्याला लफडा असं असतं, मी कसं सांगून टाकत असतो. ते म्हणजे आमची लय बेजारी चालली, पण आम्ही हाय सोबत. आता इथं बैठकाला नाही दिसणार, पण मुंबईत दिसू. म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले. दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा. मी शेवटाकडे आलोय. पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, मराठी मुंबईत यायला लागले, ते म्हणले पोलिस बघून घेते. पोलीस बघून घेते, धमक्या द्यायला लागले का तुम्ही मराठी? मग पोराठी लाटच उसळल्या. तुम्ही गोडी गुलाबीने काही करू शकता, दादागिरी नाही करू शकत तुम्ही मराठीची. आणि मी दादागिरी करायला मुजिता नसतो, मी मुजिता नसतो. मी मुंबईत येणार आहे आता, तर मुंबईत येणार आहे आता, माग हटत बी नसतो. कोण आडीतोय बघतो जात. तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायची. अरे पालकत्व राव तुमच्याकडं, तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालकत्व स्वीकारून तुम्ही संविधानाच्या पदावर बसताना तुम्ही आता पोलीस बघू घेते. पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस. त्याच्यात काय बदल नाही. पोलिसाला दोष नाही देणार आम्ही. आणि पोरांना सांगतो, पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही. काय करतंय करून घेतोय ते देवेंद्र फडणवीस, हे लक्षात ठेवा. करणाऱ्यापेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचे इथून पुढे. आपल्याला उलट्या दिशेने नेलंय लोकांनी, करणाऱ्याच मागं लावलंय. आणि करून घेणारा मजा तोडे आणतोय ना, करून घेणारा महत्वाचा दोषी, करणारा नाही. आणि पोलिसांना सांगतो, माझे गरीबाचे लेकर आहेत, नादी लागू नका. आमची जेवढी साथ पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे. तुमची ट्रॉफिक जाम झाली, गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत, 1,00,000 पोरं स्वयंसेवक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. आणि गणपती उत्सव आमचा पण आहे, तुमचा पण आहे. आणि मराठ्यालाही सांगतो, सणावारात गुतू नका. एखादे पोळी खातान, भजे खातान, हागून येताना मोकळे होता, आयुष्याचं लेकराचं वाटोळं होईल. सण पुन्हा पुन्हा येतील, पुन्हा पुन्हा करू. घरात 50,000 1,00,000 जर पगार आला, दणक्यात उत्सव करू ना. पोरं पोरी नोकरीला लागून दे ना, दणक्यात करू. आपण का हटणार आहेत काय? अजिबात नाही. वारकरी संप्रदायाचे, हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृत्या पाळतोय आपण, कमी पडणार नाहीत. पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी. माणूस एखादा वारला, काय झालं तर आपण एक सुतक पाळली, नंतर करतो. पुढच्या वर्षी दणक्यात करू. यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या, आपल्या गणपती बाप्पाला बघू द्या समुद्र, काय अडचण आहे? मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली, काय अडचण आहे का? दरबारीनं उठलंय का आपण इथं टाकतो आपला गणपती, बिचारायला एखाद बार समुद्र बघू द्या, पवित्र समुद्र आहे राव. आपल्या गणपतीने बघू नये का? 5 देव बाप्पा घेतले आरती म्हणायला आम्ही, तिथं भेटतो नाही भेटतो. 5 देव बाप्पा लगेच संघ घेतले आरतीला, काय अडचण आहे का? तिथं घालिंग लोटांग सगळे आरती सुरू. आणि एले साहेब रे येतं, तुम्हाला माहित नाही गरीब मराठ्यांनो, आपला 11-11 दिवसाचा गणपती, 12-12 दिवसाचा. अरे आमच्यात कोवत आहे 3-3 महिन्याचे करू. हा 10 दिवसात काय हे किती चाबरेत बघा, यांचा 1.5 दिवसाचा परातीत घेते असा निघाला गिरगड चौपाटी. आपण म्हणलं कमून 1.5 दिवसात, म्हणजे तिला लय काम असत. तिला विचारलं का कमून 1.5 दिवसात, म्हणजे त्यांना तेले बिजी असतात आमच्या हमेशा, म्हणून यांचा 1.5 दिवसाचा. किती हुशार आहेत बघा. आपले उत्सव, आपले परंपरा आपण पाळूच. काही वेळेस समाज संकटात असला ना, त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं. समाज संकटात सापडला ना, जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि सामना करायचा. असं कधी झालंय का? एखादा तुम्ही घरात बसलात, मारायला आला, मग तुम्ही त्याला म्हणलं थांब मी जेवतो, कपडे घातले नाही आणखी, मग मारामारी करू आपण. जसं असेल तसं सामना करावा लागतो. तसं समाजाने समजून घ्या, लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जसं आहे तसं संकटाला आता सामोरं जायचं. सण थोडा कमी, पुढे नंतर पुन्हा करू. आम्ही आमचा गणपती आता तिकडे घेतलाय, तुम्ही घ्या. नसन घ्यायचा तुम्ही माघारी आल्यावर विसर्जन करा. 3 दिवसाचा प्रश्न आहे. 27ला बसवा किंवा 26ला संध्याकाळीच बसवा. 27ला बसू नका, 26ला संध्याकाळी बसवा. 3 दिवसांनी माघारी या, चलून द्या पुन्हा. काय सूट पाहिजे आणखी?
म्हणून मराठा समाजाने समजून घ्या, मुंबईकडे गैरहजर तुम्ही राहिलात तर मराठा समाज तुमच्यामुळे हारला, हे ध्यानात ठेवा शब्द आजचा. तुमच्यामुळे समाज हारला आणि माझी जात हारून देऊ नका. जातीला लय किंमत आहे. जात जर एकदा मोडली तर पुन्हा एक येणार नाही. जातीच्या डोक्यावरती आरक्षण घेऊन गुलालच फेकायचे 29 तारखेला, म्हणून सगळ्यांनी मुंबईला चला. पाटील, 29 तारखेला मनोज जरांगे पाटील यांचा जो मुंबईला मोर्चा येतोय, हा मोर्चा म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकीय कंटेंट आहे किंवा कंटेंट ऑफ कोर्ट आहे, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ती यांनी केलेला आहे. आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी तशी तक्रार दिलेली आहे. देऊ नये जरांगे पाटलाचा मोर्चा मुंबईमध्ये, त्यांना थांबवावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. म्हणजे तुमच्यावर कोण म्हणलं गुन्हे? गुणरत्न सदावर्ती. अरे बाबा, कोर्टात जे आरक्षण आहे त्या मागणीला चाललोच नाही आम्ही. दबाव आणायला आम्ही ते आरक्षण द्या म्हणत नाही. तर 10% आमचा विषयच नाही. ते सटकेल लोकांचं काम आहे. सटक्या बुद्ध्या खराब झालेल्या आहेत ना. काय असतं आता, काय काय लोकांना नुसतं राजकीय नेत्याचे बुट चाटायची सवय लागली, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. ते कोण आहे त्याला गिनीत नाही काय. पाटील साहेब, तुम्ही देवेंद्र फडणवीस बद्दल जे काय बोलला आहे त्याच्यावर फार टीका होते. पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. नेमकं काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? मी का अशी दिली? काय म्हणलो? व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचे सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला. काय म्हणलं? त्यानंतर मनात बंद भाजपची प्रसिद्धी करून त्यांनी सुद्धा म्हटलंय की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे. आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही, मी बोललोच नाही ना. आईवर पुढे काय बोललो? बोललोच नाही मी. बोललो असलं ते शब्द मागे घेऊ, काय त्याला. मी बोललोच नाही. आईवर बोललोच नाही मी. त्याच्या तुम्ही शिवी दिली असं ते व्हायरल होते. ते शब्द मागे घेतो. बोललो असेल तर बोललोच नाही, पण ते शब्द मागे घेतो. काय त्याला. पण आरक्षण द्या म्हणा. मग आरक्षण बी द्या. कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही. आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागे घेतला आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याच म्हणायचं, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आई दुसऱ्याच्या आईला पण तोला. कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा. त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता फरवागता शेण खातो नामन धामाचा. तवा आईने दिसली का आमची तुला? कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा पुढे गेलती तू? कोण वाघिणी ती? चित्रा वाघ. कवर शाळा संपली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारोळ्यात गेली तर कुठं मिळेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पुरी रक्ताच्या थारोळ्यात पडतो. झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटर साठी दिरे गुणाच्या नादी लाग लागून लागून तू बाई येत आमजो बी बाय आहेत. ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली तयार केल्यावर जमन का? आणि लईच माझ्या नादी लागली मी तो सगळं काबाळ उचकीन. आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत मला बघ येते का नाही. हो, तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक लगेच संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला. आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत. आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आया आहेत. तिच्याकडे बघ जरा डुकून. इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तू आई 2 लाखात साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या आई फाटक्या कापड्यातली पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय? काही व्हिडिओ टाकतो काय करतो? सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या? लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं. पोलिसाला माया. तो पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकला रे? नाटक करतो.
मला माझ्या आईला बोलले तो आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस, चल येतोय मुंबईला. शिकवायला काय नाटक, एक शब्द बोललो तर स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे, तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकांना काही देणं घेणं नाही, लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तेव्हा तू काही नाही बोलला, तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे, नाही मोजीत मराठी कुणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही, तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे, हे आंतरवलीत येऊन बघ, चालता येते का आमच्या माया माऊल्या आता बाजार झोपलेल्या, चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात, मासानं त्याला असं आठवलं पिटवलं केलंय चौकून, नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन. काय सांगतो रे, व्हॉट्सअपला टाकतोय, कशाला टाकतो तू. आमच्या आई कमरात वाकल्यात, नाक तुटून गेले, नाक फायबरचे बसविले दुसरे. म्हणा माझ्या आईला बोलले आईवाला, कोणा शिकितो आहे. आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं, लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो. आम्हाला शिकवायला लागलास, तुला स्वतःची आई वाटती, बाकीच्या मराठीची आई नाही वाटत तुला. त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली, यांनी बढती दिली सगळ्याला, मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून. इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी, आधी मपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस, आधी नाही बोललो. खानदानी अवलादे आधी कोणाचाच वाटा जात नाही, जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगन डायरेक्ट बोलत नाही कोणाला, आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं, तू आता एवढा व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा. गॅजेट टाक ना, हैदराबादचं गॅजेट, मराठी नोंदी घे, सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय की मराठ्यांचं गॅजेट आहे, सरकारी नोंदी आहेत, हैदराबादचं सातारा संस्थांचं द्यायला लागलो. हे टाक, हे काय टाकतोस. आरक्षण दे, तुझ्या आईची पूजा करतो आम्ही. हा, तुझ्या आईला बी आमचीच आई म्हणतो आम्ही, बघ म्हणतो का नाही. आणि तू पाठीमागही म्हणलो, आधी तू आमच्या आई बहिणीचे डोके फोडलेत तेव्हा तुला बोललो, डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे. अरे मला नाही माहित तू इतकं रडकय म्हणून, तरी मला त्या रक्तात वाटलं होतं तू रडकयस म्हणून. आधी हिंदुत्वाचं रक्त म्हणला होता, नंतर म्हणला मग ओबीसीचं रक्त. कोणाचं रक्त आहे तो, चुकीचं बोलत नाही. ह्यो पठ्य तरी कट्टर हिंदू आहे, वारकरी संप्रदायाचा कट्टर शिष्य आहे, आणि बोलून दाखवलं. ज्यावेळेस युती करायची होती त्यावेळेस मुस्लिम बांधवाला जाहीर सांगितलं होतं मीडियाच्या समोर, मला माझ्या धर्माचा गर्व आहे, स्वाभिमान आहे, मी कट्टर हिंदू आहे. धर्म परिवर्तन नाही करायचंय, सत्ता परिवर्तनासाठी मुस्लिम बांधव आपण एकत्र येतोय. तुम्ही 5 वेळेस मस्जिदीत नमाज पडा, तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे. मला माझ्या धर्माचा गर्व आहे. असं नाही बदली तुमच्यासारखं. एकदा जाय पाकिस्तानला नवाज शरीफच्या पुरीच्या लग्नाला, एकदा घे शहानवाज हुसेन जवळ, एकदा घे पाशा पटेल जवळ मतदानापुरता. तुमच्यासारखं नाही. खरं बोलून त्या टायमाला आम्ही उची टोपी घातली की दाखवायची, तुम्ही नाही का घातल्या. ते आता तुमचे मोहन भागवत साहेब का काय आता जाऊन आलेत कोणत्या त्या मौलानाच्या बैठकीला 1-1.5 महिन्यापूर्वी. आता तुमचं जमत, तुम्ही केलं की हिंदुत्व, आम्ही केलं की तेव जातीवाद. वा, कोणाला शिकवतो. इतकं रडको नको बनू, इतकं रडको नको. द्यायचं जीवावर आलं म्हणून असल्या सोशल मीडियावर टाकायला लागलाय. देवेंद्र फडणवीसच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुंगीला पाला लागला. मराठा जात अशी भावनिक आहे, आईला मानती, संस्कृतीला मानती, धर्माला मानती, अशी मराठ्यांची जात. मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवावर आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडुंगी लपून मराठ्यांचा वाटोळा करायला लागलाय. नाही होऊन देणार, मराठ्याचा वाटोळा नाही होऊन देणार. ते बोललेला शब्द मी मागे घेतला. ओके. दरंगेंचा गणपती मुंबईत जाऊ देणार नाही, मुंबईच्या बाहेरच त्यांचं विसर्जन करू, असं लक्ष्मण हाके म्हणतात. कोणाच्या ना काही जोर मोठं चॅनल आहे असल्याचं काय असते, आम्ही महत्व देत नाही त्यांना. का
कोणाला महत्व द्यायचं आणि कोणाला नाही आम्हाला चांगला माहिती. एवढी ताकद स्वतःच्या जातीसाठी लावा. आता बहुत दऱ्या खोऱ्यात मेंढ्या सांभाळणारे गोर गरीब धनगरांचे लेकरं मोठे होती. मराठ्याचं एखादं भांडण घेऊन इकडं पुढं आपल्या स्वतःच्यासाठी लढावं. तिथं मर्दानगी दाखवा, तिथं लेकरं मोठे करावं आणि त्या समाजाला न्याय द्यावा, त्यांसाठी झुंजावं. मराठ्यात वाढ झुंजायचंय वय. आणि मी त्यांना विरोधक मानलं नाही. आज नाही 2 वर्ष झालं सांगतो, आणि कधी मानणार पण नाही. कारण आम्ही रोज गाव खेड्यात ओबीसी मराठा बांधव एकत्र राहतो. राजकारणात ऐकून आम्ही डोक्या फोडायला मोकळे नाही एकामेकाची, आणि कधीच फोडू शकत नाही, फोडणार बी नाही. गाव खेड्यात आम्ही सगळे एक आहेत. रोज आम्हाला सुखात दुःखात एकत्र राहावं लागतं. एकमेकाला पाणी द्यावं लागतं, बैल द्यावं लागते, जनावर द्यावं लागते, एकमेकाच्या मोटरी सुरू करावं लागतात. आम्हाला टपऱ्यावर बसलो एकामेकाला घोडे लावित येत. आमचं धकत नाही एकमेकाचं, एकमेकाशिवाय इथं गाव खेड्यात आम्हाला नाही परवडत हे राजकारण्यांचं ऐकून. हे राजकीय स्वार्थासाठी बोलून जातात, पण गाव खेड्यातली सगळी विस्कटली जाते. त्यामुळे मी एकाही जातीला आतापर्यंत बोलायला दाखवा मला नेते नाही सोडित बाप. त्यांचे नाही ना आमचे नाही. आमचे तर कोणत्या धाडाचे आहेत. मी जातीला आतापर्यंत बोललो नाही आणि बोलणार बी नाही. कारण आम्ही रोज एकमेकात राहावंच लागतं. सुख आलं दुःख आलं, कुणाला दवाखान्यात न्यावं लागतं, कुणाला काही एकमेकाच्या सुखात दुःखात जावं लागतंय. आम्हाला सगळ्या जागेवर एकत्र राहायला लागतं. यांचं ऐकून आमचं कोणतं पोट भरणार आहे. आणि ओबीसीचं ऐकत नाही. ओबीसी दाखवते झटका टायमाला. ते म्हणजे तुटपला झेंड तिकडं आमदार होतो, मंत्री होतो, इकडे आरक्षण मागायला दिलं सोडून लढतोय की मराठ्याच्या विरोधात आरक्षण देऊ नका. गरीब ओबीसींना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर गरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. यांनी इकत भांडण घेऊ नये. मराठ्याच्या नोंदी नसत्या तर मग ठीक आहे म्हणते, मग आंदोलन करू. मराठ्याचं असून देऊ नका म्हणता तुम्ही. त्याच्यामुळे तेच उठलेत, त्यांच्यातून तेच उठलेत. ते एवढं काढी लावतं ते चाबर. पाटील शरद एकीकडे मुंबईकडे मराठा आरक्षणासाठी जात आहे, मात्र महाराष्ट्रात दुसरीकडे शरद पवार गटात खूप मंडल यात्रा काढण्यात आलेली. आता बोलू त्याच्यावर नंतर. मी कालच सांगितलं त्याच्यावर बोलू नंतर. पाटील, महाज्योतीकडून सुद्धा विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बंद करण्यात आलं. कोणाचं? महाज्योतीकडून जे विद्यावेतन देण्यात येत होतं विद्यार्थ्यांना ते सुद्धा बंद करण्यात आलं. नाही, ते द्यायला पाहिजे. त्यात काय होईल मग ओबीसीच्या लेकरांचा वाटोळा होईल. महाज्योतीच्या काही योजना जर बंद केल्या, सारथीच्या जर बंद केल्या तर ते लेकरांचा वाटोळा होईल. तुम्हाला लेकराला वाटोळा करायचा अधिकार नाही. कारण मी मागच सांगितलं होतं, मी जर जातीवादी असतो तर मला सांगितलं होतं मराठ्यांच्या पोरीला मोफत शिक्षण करतो. मी जातीवादी जर असतो तर मी म्हणलं असतं मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करा, कारण लढा मी लढतोय, महासमाज लढतोय. मी सांगितलं लेकीबाळीने काय केलं, सगळ्यांच्या जातीच्या पोरीला मला मोफत शिक्षण केलेलं पाहिजे. हे पहिला माणूस आहे मी सांगणार. आज ओबीसीच्या लेकीबाळी सुद्धा मोफत शिक्षण घेतात. जातीवादी असतो तर केलं असतं का? एवढं राजकारणासाठी करत म्हणूनच ओबीसीने मला ओळखलंय. हे पोरग जातीवाद नाही करत, उलट मिळून देत आहे. आणि आमचे 4-10 जण आहेत ते उगाच मराठ्याच्या विरोधात पळत आहेत. अंतिम काय झालं बरं, आपण 2-3 वेळेस त्याच्यामध्ये चेंज केली आणि आता आपण असं म्हणतो की त्याचं पोट जातीमध्ये रूपांतर. नाही, ते तुमचा बघण्याचा चष्मा आहे, बदल नाही केला. आता तुमच्या विचाराला मी काय करू शकत नाही. 3 वेळेस आपण त्यांना व्याख्या दिलेली होती. अंतिम काय झालं सरकारकडून हे तुम्हाला? बदल केलेलाच नाही आहे, तीच व्याख्या दिलेली, फक्त 4-2 शब्द घालत नाहीत ते. त्यामुळे पोट जात उपजातच आहे पहिल्यापासून तत्सम म्हणूनच शब्द वापरलेला. कुणबीची पोट जात होती, बाकीच्यांच्या झाल्या आरक्षणात घालताना म्हणून 400-450 जाती झाल्या. त्यामुळे त्याला काही बदल नाही, कुठं काय नाही. फक्त आता हे सरकार मुद्दाम काहीतरी खोड्या काढणार, मुद्दाम काहीतरी मुंबईत नाही येण्यासाठी काहीतरी पिल्लू सोडणार, समाजात गैरसमज करणार. मराठ्याचे डोके फ्रेश आहेत. कुणी काही म्हणू मुंबईला जायचं एवढं डोके त्यांच्या. कुणी सरकार उलट बोलू, देवेंद्र फडणवीस व्हिडिओ टाकू, भावनिक वातावरण करू, ते आता आडून गेला पाहिजे. लक्षात आलं आमच्या, आडून गेला पाहिजे. कोणाच्या पदराच्या आडून नसते तुला पत्र बाबा, मुख्यमंत्री आहे बाबा तू. सरकारकडून चर्चेसाठी येणार नाही, काहीच नाही सरकारकडून काय नाही. आणि त्या आशेवर मी आंदोलन करत नाही कधी, कारण ठरवून केलेलं आंदोलन कधीच यशस्वी होत नाही. मी बसतो आणि तुम्ही या सोडायला, यशस्वी होत नसतं. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे, माझ्या समाजावर आत्मविश्वास आहे. आम्ही लढून मिळवतो आणि आम्हाला नाविलाज आहे. आम्हाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही आतापर्यंत. आम्हाला लढूनच मिळावं लागलेलं आहे. त्यामुळे आरक्षण सुद्धा आम्ही लढूनच मिळवणार आहे. 29 ऑगस्टला आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार. एक मराठा. 2 उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत आणि एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री इथे येऊन सुद्धा गेलेले होते.
शिवरायांची शपथ देखील त्यांनी घेतली. या दोघांची काही जबाबदारी नाही का? आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी आहे. ही ज्यावेळेस आठवण करून दिली अजितदादाची आणि शिंदे साहेब तुम्ही आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. पण तुम्हाला एक आठवण करून देतो. फडणवीस साहेब एका चॅनलच्या व्यासपीठावर म्हणले होते, मी म्हणलो होतो फडणवीस साहेब शिंदे साहेबाला आणि अजितदादाला काम करून देत नाही. तर त्यांनी चॅनलच्या मोठ्या व्यासपीठावर सांगितलं होतं, मी शिंदे साहेबाला अडवा येत नाही. शिंदे साहेबांनी सांगाव मी अडवा येतो का. आता कोण सांगन का मला अडवा येतोय म्हणून. पण तरीही त्यांचं उत्तर त्यांना मिळालंय. तुम्ही जर त्यावेळेस म्हणलात मी अडवं येत नाही, आम्ही त्यावेळेस पुरतं मान्य केलं, ठीक. पण आता तेव्हा तुम्ही अडवं येत नव्हते ना. याचा अर्थ मराठ्याला तुम्हाला आरक्षण देत होतं, याचा अर्थ असा होता मी त्यांना अडवं येत नाही. याचा अर्थ तुम्हाला मिळू द्यायचं होतं. आता तुम्ही येत 8 महिने झाले कमी मिळाना. याचा अर्थ त्यावेळेस तुम्ही मिळून देत नव्हते, आताही तुम्हाला मिळून द्यायचं नाही. फक्त आता आईचा काहीतरी मुद्दा उकरून काढाय आणि आईला पुढे करून राजकारण करू नये. तुच्छ राजकारण आहे. आईचा सुद्धा राजकीय स्वार्थासाठी बळी देऊ नये, आईला ढकलू नये फडणवीसांनी पुढं. स्वतः छातीवर घ्यावं सगळं काय असेल मर्दासारखं. मायमाऊलीला पुढं नाही घालावं. राजकीय स्वार्थ आणि सत्तासाठी ते पट टिकायसाठी आईला सुद्धा याच्यात ढकलाव असा पुत्र महाराष्ट्र पुन्हा एकदा बघायला लागला. म्हणजे तात्कालिक मुख्यमंत्र्याला काम करू दिलं नाही आणि हा हे करीत नाही. मागच्यांना करू दिलं नाही, हा पण करत नाही. केलं असतं तर आम्हाला दिसलं असतं. करू देत नाही. 8 महिने झालं ना. याचा अर्थ मागचं पण सिद्ध झाला. आता शिंदे साहेबाला अजितदादाला काम करून दिलं जात नव्हतं, आता तुम्ही झालात ना, मग करून दाखायचं ना. आणि म्हणलं असतं त्या टायमाला खरंच शिंदे साहेबांनीच केलं नाही, कारण फडणवीसनी केलं ना. आता तुम्ही असून देत नाही, त्याचा अर्थ तुम्हालाच द्यायचं नाहीये हे सिद्ध झालं. आणि मागही मिळू दिलं नाही हे पण सिद्ध झालं. आणि आताचा नवीन डाव आलेला तुमचा याच्यावर नाही सिद्ध झालं. तुम्ही किती रडकी आहेत. मी मुंबईला येणार आहे फडणवीस साहेब, 100% येणार. तुम्ही किती स्टंट करा, तुम्ही किती भावनिक करा, तुम्ही आईला पुढे घाला. तुमच्या आईला सुद्धा आमच्या लेकराची माया येत असते. या पोट्ट्याने देऊन टाकावं. मुख्यमंत्री झाला तर म्हणत असेल ती आई घरात बसल्यावर, ह्या पोट्ट्याने देऊन टाकावं. गरीब मराठ्याच्या लेकराचा शापशिव्या घेऊ नये, त्यांचं वाटोळ करू नये. तू मुख्यमंत्री झालास, मनातले मनात त्या जातो आईला वाटत असत 100%. पण तो आता राजकीय स्वार्थासाठी आईचा सुद्धा बळी द्यायला निघाला. चलो, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुटून झालं.